नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आणि आज आमच्या शेतात खूप दिवसापासून मम्मीचे जे श्रम सुरू आहेत की क्लीन करायचं पूर्ण आणि त्याच्यामध्ये बियाणं टाकायचं, तर आजी पण त्यात सामील झाली. ती आता इथं उठायची काय काय बियाणं घेऊन आले, तर ते बघूया आता काय काय. आणि त्यात पाऊस पण बघा असं सुरू झालं आहे थोडंसं. हे सगळं भांगलून तयार झालं. आई कुठली कुठली बियाणं आणलीस दाखव जरा. आई कुठली कुठली बियाणं आणलीस दाखव. हे शेंगदाणे, हां, ह्या वाळकाच्या बिया, वाळकाच्या ह्या, हे मिरुल्या, मिरुल्या, हे दिडगे, हां हे मक्के हां, आणि हे सोले. सोले. हे बघ. मम्मी मेरुल्याच नाही, ह्याच्यात काय म्हणतात, आवऱ्याच्या म्हणतात काय? नाही, मेरुल्याच मेरुल्या, मेरुल्याच. आवरे नव्हे, आवऱ्याचे वेगळे आहेत काय? मला हे आवऱ्यासारखं वाटलं. आणि काय बघतो ह्या घेवड्या घेवड्या बोट घेवड्या. खरं आमच्या घेवड्याच्या आधीच हे हाय नाही मम्मी. हाय की उगवत नाही जायचं. मग ह्या अशा काढलीस आहे, एक शेंगा सोडून आणि एक वेगवेगळ्या आहेत का या? वेगवेगळ्या आहेत. ह्या चन्नी मिरुल्या आहेत. चन्नी चन्नी मिरुल्या, चन्नी मिरुल्या. आणि थोडं गुण आलो होते एवढं. हे आणि वेगवेगळं काय काय? सेम सेम आहे हे सगळेच आहेत. आणि ह्या दिडग्या आहेत, दिडग्या आणि गुन्हा ते वाळवलीस आहे ना सगळे? होय, मागच्या वर्षी वाळवले. चांगले ठेवलोय. हेच घातला सगळे उगावले की चांगले उरले तर आणूच घ्यायला म्हणजे जास्ती गुन्हा लो ग. हे काय करणार नाही, भाजीने तर करतो म्हटली तर करीना. एवढे सुकल यायचे काय भाजी करते ती बाई. उकडूलीची भाजी भारी होते. ह्याची सोल्याची? येळून टाकायचं ते सोले पाणी, आणि येळून 2 खेपा टाकायचं आणि उकडायचं आणि फोडणी घालायचं. चांगली होते. कसली भारी भाजी होती. आम्ही करता म्हणून ठेवला होता इथे. विमलच व्हायची दिलो होत्या. व्हायच्या शेंगा आणून ठेवलो या बियास. आता हाय सगळं या घालणार मी. एकदम कसं घालणार की काही करून घालणार रांगेन? ते बघू आता. तू अजून का करलीस? झालंय ना ते करून. अजून रे ते मिरची ते कुठे लावतीस ते जागा ठरव. तिथे काय बी लावू नको. मिरचीचं तरवून लाव. तिथलं सगळं केलं आणि माळ पूर्ण. बी राहायचं तर घाली लावतो. मोठं झाल्यावर लावी. मिरचीचं बी आहे. तुम्ही बेस्तरवर यात कुठल्या मिरची सगळं आता पूर्ण माळ रंग केलं. दुकानात मिळताय का? मम्मी अजून काय वाढलंय म्हणून काय परत करायला लागले. एवढ्या कसं करणार? कोण सचिन पाटील? दुकानवाला ते बियाणं आहे त्यांच्याकडे. ते मिळणार. बावची भेंडी सगळं येऊन खाऊन. चला, कुठली थापी? हे वय थापी म्हण की. थापी कशा म्हणलीस आहे? थापी म्हटलीस तू. चल थापी. पेट्टात रान कसं उगावलं गे परत? ते उगवता इथे हरियाठीचे. वा, मसाज. काय 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 कशा लावले नाही ग? किती झाडं करते असं. हे बघ काय इथे घाल भोपळ्याच्या बिया. वा, आई इकडे बघ. चिकन लागते. नवीन चप्पल कुठे घालू? इथे घालू बस. काय अजून टाकू? हा टाका नाही. पुरे उडतिडी तिकडे कुठेतरी आणि घालवा. 2 आहेत. इथनं पाणी जात आहे काय काट्यात? होय, कशा लागले नाही. हे राहू दे की. कशा हाऊस पोलीस आहे? ओले घाली जाऊ की असं सरळ जाऊया. होय. मिरुल्याने झाल्या. किशान खड्डा कशान हे ना आला तर आला, नाही तर नाही. किती घालू? घालवायचे एवढे घालू? जास्त जास्त झाले. बहिण ते दगड आहे, दगड आहे खाली. दगड लागले. घाली ते बघ एवढे टाकू. पुरे जरा जरा घाल. मेरूला कुठे घालू? हे काय उगावले मेरूल्याचं सांगितलं.
हे ना मला खड्डाच मारूच आहे ना, खुरप पाहिजे होतं. तिकडे मी मार मग तिकडे बी कसं काढतीस आहे ना बघ. बघ, फुरे उठ, फुरे उठ, बस. फुरे. टाकते आम्ही मारतो. ते घाल. कसं मारली सगळे ना. हां फुरे घे. लाखात सोले पाहिजे तेवढे. अगं ग आला आला पाऊस आला. मार इथे राहिला. इथे आरो मार. घाल इथे काढ की. इथे फुरे घे तेवढं. तसं बी टाकले तो उगावता येते. चल लई थापतूच नको. काढ इथे घाल. फुरे घे तू. चल तसंच मारी. इथे एक मार. असं मारतो. तिकडे लई जागा सोडू नको. मार तिथे. घाल. तिथे मार. पायात मजा. काही विड्याबरोबर खेळत होतीस हे दिवशी. असं ठीक आंबा कापून खाल्ला ग आई. आंब्या झाडावर चढली. हा आंबा कापून खाल्ला आणि आई झाडावर चढली आंबे झाडू. हा आणि वर आंबे आईकडे बघी बघी तो यावर पाहिजे तो बाई घुसलं. इथनं अशी चिरगिल्ली आहे बा. इथनं अशी असा पाय ओढायला हा अशी चिरगिल्ली. आई शपथ. खडीन पाटकोळीन घेऊन आली आई दवाखान्यात. पाठीवर घालून आलीस बाय. होय ती सोनार नाही म्हणे. गीताची आई पाटकोळीन नाही म्हणे. गेलं सोपलं. चला घालून दुसऱ्या नव्हा तिकडे दगड बी चिकटून पाया तिकडे. काय तुम्ही कधी कोणी मला शेतात काम करताना पाहिलंच नसेल. मी एक गोष्ट सांगते, मी लहानपणी माझ्या मामाच्या घरी राहिलेले आहे जास्त वेळ. आणि मामाच्या शेतातली कामं, आई शेतातून यायची, ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यांच्या म्हशांचा गोठा जो होता तर ते म्हशीचं जे शेण असतं बुट्टीतून टाकत गायरेपर्यंत जात होती मावशी. आणि भारती मावशी, मीरू मावशीला बघितलं होतं. तर त्यांच्यासोबत मी सुद्धा बुट्ट्या टाकलेल्या आहेत शेणाच्या डोक्यावरती घेऊन. मामाच्या शेतात सुद्धा गेलेली आहे लहान असताना. आणि जिथं सुगीच्या दिवसामध्ये जसं भाताला वारं देणं, पोती भरणं, ह्या सगळ्या गोष्टी यांनी बघितलेल्या आहेत. काही वेळेला केलेल्या पण. लग्न झाल्यानंतर आमच्या शेतामध्ये जास्त वेळा कधी जाणं झालंच नाही, कारण इकडे कोण नव्हतंच. पण हां, जेव्हा मला वाटतं आरो 1-1.5 वर्षाचा होता असेल आणि मी इकडे आली होती, तेव्हा भुईमुगाच्या शेंगा काढायला आम्ही गेलो होतो. आणि आरो पण शेतात होता, मी पण होते. आणि तेव्हा मी काही यूट्यूब माझं स्टार्ट नव्हतं. आई होत्या, बाबा पण होते. आणि त्यावेळेला आम्ही काढलं होतं. तर बऱ्यापैकी गोष्टी माहीत आहेत. आणि माझं असं नाही की मला शेतात जायला जमणार नाही किंवा करायला जमणार नाही. आवड आहे मला. पण माझा जो मी एक मार्ग निवडलेला आहे तर तो वेगळा आहे. तर त्याच्यासाठी पण मला कधी वेळ मिळाला तर मी नक्कीच जाईन. रान वगैरे काढणं, परवा मम्मीचं तुम्ही म्हटलं तर ती गोष्टी मला जमणार नाहीत, कारण मला ॲलर्जी आहे काही गोष्टींची. आणि त्यासोबतच कसं मला जास्त वेळ एके ठिकाणी बसून असं काही करता येत नाही. मूवमेंटवाली कामं असतील तर मी करू शकते, जसं आता मी करते आणि मला आवडते ते करायला. त्यामुळे आज म्हटलं की मी पण लागते या कामाला. आता हे काम करताना गावाकडे कसं असतं बघा, की जाणाऱ्या कोणी ओळखीचं असेल आजूबाजू जर ते सुद्धा येतं, काय वहिनी काय करायला लागल्या. तशाच ह्या काकी आमच्या इथंच राहायला होत्या. जाता जाता त्या मम्मीची विचारपूस करत होत्या. आणि तेव्हाच त्या एकदम आल्या, थांबा आलो मी पण म्हणून. तर हे असं असतं गावाकडे. आणि हे जे नेचर आहे ना, तर हे खूप चांगलं वाटतं मला स्वभाव गावाकडच्या माणसांचा, की बघता बघता येतं. तसंच मला मुंबईमध्ये सुद्धा माझ्या आजूबाजूच्या जे सगळ्या होत्या ना, त्यांचाही स्वभाव खूप छान होता. म्हणजे एखादं काही असेल ना कार्यक्रम किंवा काहीही गोष्टी असतील तर ते येणार. अशा पद्धतीनं आता आमचं काम इथे सुरू होतं. भरपूर असे बियाणे पेरलेले आहेत. आता बघू ह्यापैकी किती किती गोष्टी येतात. आजीच्या हातून, मम्मीच्या हातून झाडं खूप जगतात. मी जास्त कधी लावलेली नाहीत. आता बघू माझ्या हातून काय काय होते. आणि माझे जे सासरे आहेत तर त्यांच्या हातून सुद्धा. कारण मुंबईमध्ये तुम्ही जर वरच्या रूमच्या ग्रिलमध्ये बघितल्यानंतर खूप सारी झाडं अशी त्यांनी जगवलेली आहेत. त्यामुळे गडिंग्लजमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांना मी ते कंटेनर वगैरे आणून देणार आहेत. आणि त्यांना ती आवड आहे झाडं लावायची, फुलवायची. तर आता बघूया गडिंग्लजमध्ये त्यांनी कोणतं काय काय गोष्टी करतात. आता ह्या गोष्टी आम्ही करून घेतोय सकाळीच, कारण पावसाचे दिवस आता सुरू झालेत. अधिक महिन्यानंतर पाऊस पडायला सुरुवात झाली आपल्याकडे. नेहमी पावसाळ्यात मी मुंबईमध्ये असायचे आणि तेव्हा एवढं काही जाणवायचं नाही, बाहेर पडणं व्हायचं नाही जास्त, घरातच असायचे. आरोला फक्त शाळेला घेऊन जाणं आणि घेऊन येणं. पण इथे आल्यानंतर हवा इतकी थंड आहे आणि त्याच्यामुळे मला 2-3 दिवस असं डोकं दुखणं किंवा ह्या गोष्टी होत आहेत. कारण गेले 12 वर्ष पावसाळ्यात कधी नाही मी इकडे. त्यामुळे आता ते जे वातावरण आहे ते माझ्या शरीराला ॲडॅप्ट करायला वेळ लागणार आहे. मला जास्त थंडी सहन होत नाही.
पण लग्नाच्या अगोदर काही वाटायचं नव्हतं, पण लग्न झाल्यानंतर मुंबईवरून राहून आल्यानंतर ते वातावरण खूप वेगळं आहे. म्हणून आपल्याला असं होतं की वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. आपल्या स्किनमध्ये चेंजेस होतात, हेल्थमध्ये चेंजेस होतात आणि थोडाफार हा त्रास जाणवू लागतो कधीपर्यंत, जोपर्यंत आपलं शरीर हे सगळं वातावरण ॲक्सेप्ट करत नाही. म्हणून मी ट्राय करते की आरवलासुद्धा याचा त्रास होऊ नये आणि मलासुद्धा त्रास होऊ नये. लग्न झाल्यानंतर मी जेव्हा मुंबईला गेली होती तर तेव्हा मी सारखी आजारी पडायची, कारण मी यात लग्नाच्या आधी मी कधीच मुंबईला गेली नव्हती आणि अचानक जेव्हा जाणं झालं होतं तिथली गरमी आणि दमट वातावरण सहन झालं नव्हतं. पण आता गावाकडे आल्यानंतर तसं होते असं मला वाटणार आहे, कारण तिथल्या वातावरणाची शरीराला सवय झाली होती आणि आता इथल्या वातावरणाची परत सवय करून घ्यावी लागणार आहे. कारण उन्हाळ्यामध्ये गावी आल्यानंतर इतकं काही वाटत नव्हतं, पण हिवाळा गावचा आणि पावसाळा गावचा आपण म्हणजे खूप वेगळा आहे. ह्याच्या आधी मी जवळजवळ 12 वर्ष झाली त्याच्या आधी बघितलं होतं, पण आत्ता जे आहे ते वातावरण चेंज आहे खूप. त्यामुळे हे जरा जुळवून घ्यायला उशीर लागणार आहे असं मला वाटते. मुंबईची तुला आठवण येते की नाही, अशा काही कमेंट्स येतात. खरंच येते आठवण, कारण का सांगू, तिथे सगळ्या गोष्टी अगदी हातात मिळत होत्या मला. काहीही मी ऑर्डर केलं म्हणजे घरात काहीही संपलं, ऑर्डर केलं 10 ते 15 मिनटात घरी हजर आणि कोणत्याही सुखसोयी अगदी जवळ होत्या. काहीही गोष्टी असं कुठे जाऊन मला त्रास करण्यासारख्या नव्हत्या आणि इथे अगदी टोटली वेगळं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आणण्यासाठी इकडे तिकडे फिरावं लागते. खूप साऱ्या गोष्टी चॅलेंजिंग आहेत. एवढं असं पण हे मी काय म्हणतात एक पॉझिटिव्ह वेनं घेतले, कारण पुढची लाईफ मी आणि सचिनने ठरवलं होतं की आम्ही गावाकडेच काढायची आहे आणि त्या गोष्टीचीच ही सुरुवात आहे. सो थोडीफार तरी तयारी, थोडीफार तरी गोष्टी मला आता ॲक्सेप्ट कराव्या लागतील. थोडंसं लागले करायला, पाठीतून दुखायला स्टार्ट झालं. ऑपरेशननं खराब करून टाकलं आहे सगळं. घ्यावे असं वेळी वाटते की नॉर्मल डिलिव्हरी झाली असती तर खूप बरं झालं असतं, काही एवढे त्रास झाले नसते. पण इथून ऑपरेशन आणि होत नाही, पण मजा आली करताना.